नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण असा विषय घेतलेला आहे की ज्या विषयावर जास्त भर देण्यात आलेला आहे. आजपर्यंत ज्या सरळ सेवा एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये वारंवार त्या विषयावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि TCS ही कंपनीचा तर तो आवडताच विषय आहे. TCSच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यामध्ये याच्यावर वारंवार अशा 2 मार्क किंवा 3 मार्क येथपर्यंत या विषयावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये आणि प्रत्येक शिफ्ट वाईज तर आपण बघितलं तर या विषयावर 2 प्रश्न 3 प्रश्न हे असतातच TCSच्या एक्झाममध्ये. त्यामुळे हा विषय TCSसाठी अतिशय काय म्हणतो आपण फेमस विषय आहे आणि त्याच विषयावर आज आपण पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत की पुस्तके आणि त्याचे जे काही लेखक आहेत त्याच्यावर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकूण आपण या व्हिडिओमध्ये 90 पुस्तके पाहणार आहोत की ज्याचे लेखक कोण आहेत आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये सांगा. आपण अजून पुढचे 90 जे पुस्तकं आहेत ते घेणार आहोत. म्हणजे एकूण 90 ते 95 म्हणजे एकूण 180 ते 185 पुस्तके घेणार आहोत. या पहिल्या भागामध्ये आपण फक्त 90 पुस्तके घेणार आहोत आणि त्यांचे लेखक. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आणखीन घेऊ आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा. त्यांना देखील काहीतरी याचा फायदा नक्की होईल. तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला. पहिलं पुस्तक आहे ययाती. ययाती हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर ते लिहिलेलं आहे वि. स. खांडेकर यांनी. वि. स. खांडेकर यांना ययातीसाठीच काय तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. ते पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत महाराष्ट्रातील. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे वळीव. वळीव हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर शंकर पाटील. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहूया की एक होता कारभार. एक होता कारभार हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर विना गवाणकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर चौथं पुस्तक पाहूया की नीलदर्पण. नीलदर्पण हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर दीनबंधू मित्र यांनी लिहिलेलं आहे. आता हे जे नीलदर्पण आहे ना ते नीलदर्पण पुस्तक कशावर आहे तर नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे जे काय प्रश्न आहेत त्याच्यावर आहे. आपल्याला माहिती आहे गांधीजींनी चंपारण्याचा जो सत्याग्रह केला होता तो नीळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच होता. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे की पाचवं पुस्तक पाहिजे की शिक्षण. शिक्षण हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर जे कृष्णमूर्ती यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहूया की भारत दुर्दशा. भारत दुर्दशा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर भारतेंदु हरिश्चंद्र यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचं पुस्तक पाहूया की अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम. अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर हे पुस्तक लिहिलेलं आहे शंकरराव खरात यांनी. त्याचबरोबर 8वं पुस्तक पाहूया की होली संगम. होली संगम हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर विजयालक्ष्मी पंडित यांनी लिहिलेलं आहे. हे कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर याच होत्या विजयालक्ष्मी पंडित. हा प्रश्न लक्षात ठेवा की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर विजयालक्ष्मी पंडित. आणि आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत जास्त तसं एक्सप्लेनेशन देणार नाही आहोत म्हणजे लेखकांबद्दल किंवा पुस्तकांबद्दल. फक्त आपण या व्हिडिओमध्ये पुस्तक आणि लेखकच पाहणार आहोत कारण तुमचा वेळ पण वाचेल आणि जे एक्झाममध्ये सहसा त्या लेखकांवर काय विचारलं जात नाही. फक्त पुस्तक आणि त्याची लेखकाचं नाव इतकंच फक्त विचारलं जातं. त्यामुळे आपण फक्त पुस्तक आणि लेखकच पाहणार आहोत. थोडं फार कधी तर एक्सप्लेनेशन करू नाही तर एक्सप्लेनेशन आपण सोडून करणार नाहीत कारण प्रश्न आणि पुस्तक फक्त एक्झामला विचारलं जातं. त्याचा पुढचा प्रश्न आहे यक्ष प्रश्न. यक्ष प्रश्न कोणाचं पुस्तक आहे तर ते आहे शिवाजीराव भोसले यांचं. त्याचबरोबर 10वं पुस्तक आहे बनगरवाडी. बनगरवाडी कोणाचं आहे तर व्यंकटेश माडगुळकर यांचं आहे. बनगरवाडी पुस्तक हे पुस्तक खूप असं काय तर फेमस आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे की द इंडियन स्ट्रगल. द इंडियन स्ट्रगल कोणाचं आहे तर आचार्य कृपलानी. आचार्य कृपलानी आपल्याला माहिती त्यांचं काय तर द इंडियन स्ट्रगल हे पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे की हिंद स्वराज माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. हे कोणाचं आहे तर महात्मा गांधी यांचं काय तर हे पुस्तक आहे. काय तर हिंद स्वराज माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे की साऊथ आफ्रिकाच फ्रीडम स्ट्रगल. साऊथ आफ्रिकाच फ्रीडम स्ट्रगल कोणाचं आहे तर युसुफ दादू यांचं काय तर साऊथ आफ्रिकाच फ्रीडम स्ट्रगल. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहूया की गुब्बारे के खातीर. गुब्बारे खातीर पत्रसंग्रह आहे. गुब्बारे के खातीर पत्रसंग्रह आहे. तो कोणाचा आहे तर तो आहे मौलाना आझाद यांचा. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहूया 15वं पुस्तक तीन मुले. तीन मुले कोणाचं आहे तर साने गुरुजी यांचं आहे. साने गुरुजी आपल्याला माहिती आहे अमळनेरचे साने गुरुजी आहे. त्यांचं फेमस पुस्तक आहे एक कोणतं
श्यामची हे लक्षात ठेवा. श्यामची खूप फेमस पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे तो मी नव्हेच. तो मी नव्हेच कोणाचं आहे तर प्र.के. अत्रे यांचं. हे एक विनोदी पुस्तक आहे आणि प्र.के. अत्रे आपल्याला माहितच आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की आय डिअर कोणाचा आहे तर किरण बेदी यांचा आहे. पहिल्या महिला IPS ऑफिसर होते किरण बेदी. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की व्यक्तिमत्व संजीवनी हे कोणाचं पुस्तक आहे तर डॉक्टर Y.K. शिंदे यांचं आहे. एक ग्रामीण भागातील लेखक आहेत, आपल्या सांगली जिल्ह्यातील आहेत. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की 19वा प्रश्न आहे मृत्युंजय कोणाचा आहे तर हे शिवाजी सावंत यांचं आहे. हे पुस्तक लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारतात. शिवाजी सावंत यांच्या पुस्तकावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. हे महत्वाचं पुस्तक आहे मृत्युंजय. हे लक्षात ठेवा. शिवाजी सावंत हे काय तर महत्वाचे लेखक आहेत. त्यांच्यावर बऱ्याचदा त्यांची पुस्तके विचारण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 20वा पुस्तक आहे फकीरा हे पुस्तक कोणाचं आहे तर अण्णाभाऊ साठे यांचं आहे. आता फकीरा हे खूप फेमस असं पुस्तक होतं अण्णाभाऊ साठे यांचं. अण्णाभाऊ साठे यांचं जन्म कोठे आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे, शिराळा तालुक्यात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे राजा शिवछत्रपती हे पुस्तक कोणी लिहिलं तर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलं. आता बाबासाहेब पुरंदरे यांबद्दल काय सांगायला नको, ते आपल्याला माहितच आहे. बाबासाहेब पुरंदरे. राजा शिवछत्रपती हे पुस्तक छान आहे, एक फेमस पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे बुद्धिमापन कसोटी कोणाचं आहे तर वाना दांडेकर यांचं काय तर बुद्धिमापन कसोटी हे पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक देखील महत्वाचं आहे पांगिरा पुस्तक कोणाचं आहे विश्वास पाटील यांचं. विश्वास महिपती पाटील यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहूया 24वा पुस्तक आपण पाहतो की गावचा टिनोपाल गुरुजी, आणि हे कोणाचं पुस्तक आहे तर शंकरराव रामराव यांचं काय तर हे पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहूया की गोलपिडा कोणाचा आहे तर नामदेव ढसाळ. आपल्याला नामदेव ढसाळ माहितीच आहे, त्यांचं काय तर गोलपिढा हे पुस्तक आहे. नामदेव ढसाळ हे दलित चळवळीतील मोठं तसं नाव आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे 26वा कोसला कोणाचा आहे तर भालचंद्र नेमाडे यांचं हे पुस्तक आहे. कोसला. आता हे भालचंद्र नेमाडेंना देखील ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. हे लेखक महत्वाचे आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आता वि.स. खांडेकर पाहिलं, वि.वा. शिरवाडकर, भालचंद्र नेमाडे हे 3 जे आपण पाहिले ते तिघही काय आहेत तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत महाराष्ट्रातील लेखक. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहिजे एक एक पान गळावया कोणाचं आहे तर गौरी देशपांडे यांचं हे पुस्तक आहे. त्याचबरोबर 28वा पुस्तक आहे शेकोटी हे पुस्तक कोणाचं आहे तर डॉक्टर यशवंत पाटणे यांचं काय तर शेकोटी हे पुस्तक. त्याचबरोबर हे पुस्तक देखील महत्वाचं आहे. पुढचं गाव पांढर हे कोणाचं आहे तर आप्पासाहेब खोत यांचं. आप्पासाहेब यशवंत खोत यांचं काय आहे तर गाव पांढर हे पुस्तक आहे. त्याचबरोबर हे पुस्तक कन्फ्युजन करणार आहे बघा. हे 30वं पुस्तक कोणतं आहे तर स्वप्नपंख हे पुस्तक कोणाचं राजेंद्र मलोसे यांचं काय तर स्वप्नपंख हे पुस्तक. आणि हे कन्फ्युजन करणार काय तर अग्निपंख हे पुस्तक कोणाचं आहे तर आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं काय तर अग्निपंख हे पुस्तक आहे. आणि हे काय आहे तर हे स्वप्नपंख. जर स्वप्नपंख आलं तर ते राजेंद्र मलोसे यांचं आहे, आणि अग्निपंख आलं तर ते काय तर APJ अब्दुल कलाम यांचं. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया 31वा पुस्तक कल्पनेच्या तीरावर हे कोणाचं आहे तर वि.वा. शिरवाडकर यांचं आहे. वि.वा. शिरवाडकर आपल्याला माहिती आहेत. हेच काय आहे तर यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि यांचा जन्मदिन आपण काय करतो तर मराठी मातृभाषा दिन म्हणून साजरा करतो. त्यामुळे हे लेखक महत्वाचे आहेत. वि.वा. शिरवाडकर जे कविता लिहिताना कोणत्या नावाने लिहित होते तर कुसुमाग्रज या नावाने ते कविता लेखन करत होते. हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे शिरवाडकर जे आहेत ते काय तर खूप महत्वाचे असे लेखक आहेत. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टीने. त्याचबरोबर पुढचे पुस्तक पाहिजे पूर्व आणि पश्चिम कोणाचं आहे तर स्वामी विवेकानंद यांचं आहे. स्वामी विवेकानंद आपल्याला माहित आहेत, रामकृष्ण मिशनची ज्यांनी स्थापना केली. आणि यांचं जे शिकागोतील भाषण होतं ना 1892चं, ते भाषण खूप असं गाजलेलं होतं. हिंदू धर्म प्रसारासाठी यांनी खूप कार्य केलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आहे वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव. हे देखील कोणाचं आहे तर स्वामी विवेकानंदचं आहे. मी सांगितलं होतं हिंदू धर्माचा यांनी खूप प्रसार करण्याचं काम केलं, आणि याच्यातून यांनी काय लिहिलं होतं तर वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव लिहिला. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहिजे निरामय कामजीवन. हे कोणाचं आहे तर हे डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचं काय तर निरामय कामजीवन हे पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे 35वं पुस्तक आरोग्य योग हे कोणाचं पुस्तक आहे तर
डॉक्टर BKS अय्यंगार यांचं काय आहे तर आरोग्य योग हे पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे 36वं लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे कोणाचं आहे तर प्रधान यांचं काय तर हे पुस्तक आहे लोकमान्य टिळक. आता हे जे आपण पुस्तक पाहतोय ना याच्या बाहेरील एकही पुस्तक तुम्हाला येणारच नाही. क्वचितच आलं तर 99% तर याच्या बाहेर येणारच नाही. हे 90 पुस्तकं आणि अजून 90 पुस्तकं जर तुम्ही केली 182-85 पुस्तकं जर केली तर याच्या बाहेरील पुस्तक सहसा येणारच नाही. 99% तर पुस्तक याच्या बाहेरील येणारच नाही. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे की राजयोग. राजयोग हे पुस्तक कोणाचं आहे तर हे पुन्हा आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदचे आपण 3 पुस्तकं पाहिले आहेत. हे तिसरं पुस्तक आहे राजयोग. ते देखील कोणाचं आहे स्वामी विवेकानंद. आणि त्याचबरोबर पुढचं पुस्तक महत्वाचं आहे 38वं जे आहे श्यामची आई कोणाचं आहे तर साने गुरुजींचं. हे खूप असं प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं 39वं पुस्तक आहे सत्याचे प्रयोग. सत्याचे प्रयोग कोणाचं आहे तर मोहनदास करमचंद गांधी म्हणजे आपले महात्मा गांधी यांचं काय तर हे सत्याचे प्रयोग हे पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक 40वं पुस्तक आहे तरुणांना आव्हान. तरुणांना आव्हान हे देखील कोणाचं आहे तर हेही स्वामी विवेकानंदच आहे. तरुणांना आव्हान तरुणांवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तरुणांना आहे म्हणजे कोणाचं आहे स्वामी विवेकानंद ज्यांची जयंती 12 जानेवारी आपण काय करतो तर राष्ट्रीय युवा दिन म्हणून देखील साजरी करतो. आता हे 4थं पुस्तक आपण बघितलं स्वामी. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहूया की 41वं पुस्तक आहे योगासनी. योगासनी कोणाचं आहे तर देवकुळे यांचं काय तर योगासनी हे पुस्तक आहे. त्याचबरोबर 42वं पुस्तक पाहूया की 1857ची संग्राम गाथा. 1857ची संग्राम गाथा हे कोणाचं आहे तर वि.स. वाळिंबे यांचं हे काय तर पुस्तक आहे. आणि 1857चं स्वातंत्र्य समर हे कोणाचं आहे तर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. येथे देखील कन्फ्युजन होऊ शकतं. 1857चं स्वातंत्र्य समर हे कोणाचं आहे तर हे सावरकरांचं आहे. आणि 1857ची संग्राम गाथा हे कोणाचं आहे तर वि.स. वाळिंबे यांचं आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे की माझे विद्यापीठ. हे पुस्तक देखील महत्वाचं. माझे विद्यापीठ कोणाचं आहे तर हे नारायण सुर्वे यांचं हे पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे की रणांगण. रणांगण हे पुस्तक कोणाचं आहे तर विश्राम बेडेकर यांचं हे काय आहे तर रणांगण हे पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे 45वं पुस्तक गाथा आरोग्याची. गाथा आरोग्याची कोणाचं आहे तर डॉक्टरांचं पुस्तक आहे. गाथा आरोग्याची कोणतं डॉक्टर विवेक शास्त्री यांचं हे पुस्तक आहे. त्याचबरोबर 46वं पुस्तक आहे बटाट्याची चाळ. बटाट्याची चाळ हे कोणाचं आहे तर पु ल देशपांडे यांचं हे प्रसिद्ध असं पुस्तक आहे बटाट्याची चाळ. हे यात देखील काय तर कॉमेडी म्हणजे काय म्हणतात आपण विनोदी पुस्तक हे आहे बटाट्याची चाळ. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहिजे की कर्मयोग. कर्मयोग कोणाचा आहे तर स्वामी विवेकानंद यांचं आहे. स्वामी विवेकानंदचे पण बरेच पुस्तक पाहिले आहे. कर्मयोग काय तर हे 5वं पुस्तक आपण पाहतोय स्वामी विवेकानंदांचं. हे पुस्तक देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील जरी हे स्वामी विवेकानंद महाराष्ट्रातील नसले तरी देखील याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे जरी बाहेरचे असले तरी यांनी खूप अशी प्रसिद्ध पुस्तके लिहिलेली आहेत. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहूया 101 सायन्स गेम्स. कोणाचं आहे तर आयवर युशियल यांचं काय आहे तर आयवर युशियल यांचं काय आहे तर 101 सायन्स गेम्स. त्याचबरोबर पुढचं पुस्तक प्रसिद्ध आहे बघा नटसम्राट. नटसम्राट कोणाचं आहे तर वि.वा. शिरवाडकर यांचं काय तर नटसम्राट हे पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक 50वं हिरवा चापा. हिरवा चापा हे काय आहे तर वि.स. खांडेकर यांचं काय आहे तर हे पुस्तक आहे. या दोघांनाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आपण सांगितलेलं हे देखील लक्षात ठेवा. ज्ञानपीठ पुरस्कार कोणाकोणाला मिळाला. या तिघांना तर मिळालेला आहे आपण पाहिल्यापैकी. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे 51वा मानदेशी माणसं. मानदेशी माणसं कोणाचं आहे तर व्यंकटेश माडगुळकरांचं. वर एक पुस्तक आपण व्यंकटेश माडगुळकरांचं पाहिलेलं आहे बनगरवाडी. आणि हे अजून एक हे कोणतं आहे तर मानदेशी माणसं. आता मानदेश हा भाग कोणता आहे ते तर हे सांगली जिल्ह्याचा आटपाडी तालुका असेल, सातारा जिल्ह्याचा मानखटावचा जो तालुका असेल, ते फलटणचा तालुका असेल, यांना काय म्हटलं जातं तर हे पहा सांगलीचा आटपाडी आणि सातारचा मानखटाव हे जे तालुके आहेत हे दुष्काळी तालुके आहेत. दुष्काळी भाग आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्या भागात राहणाऱ्या माणसांना मानदेशी माणसं. आता मान तालुका आहे त्यामुळे त्या ह्याच्यावरून पडलं असावं की मानदेशी माणसं. पण या भागातील लोकांना काय म्हटलं जातं मानदेशी माणसं. अतिशय दुष्काळी हा भाग आहे. ते कोण लिहिलं व्यंकटेश माडगुळ यांचं. व्यंकटेश माडगुळकरांचं देखील गाव काय आहे तर ते मानदेशामध्येच आहे, आटपाडी तालुक्यामध्ये आहे. आणि बनगरवाडी देखील ती जे बनगरवाडीची कथा आहे ना बनगरवाडी आपण वर पुस्तक ते देखील त्याच भागाशी रिलेटेड आहे. त्याचबरोबर पुढचं 52वा प्रश्न पाहिजे उचल्या. उचल्या कोणाचा आहे तर लक्ष्मण
गायकवाड यांचं काय आहे तर हे उचल्या आहे. उचल्या देखील काय आहे पुस्तक छान आहे पुस्तक. ते देखील आपण काय म्हणतो एकदम असं चांगलं पुस्तक आहे. उचल्या आणि एक्झामच्या दृष्टीने पण चांगलं आहे. एक्झामला याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला जाऊ शकतो. असं हे पुस्तक थोडा काय म्हणतो आपण दलित चळवळीतील किंवा दलित लेखक म्हणून हे लक्ष्मण गायकवाड आहेत आणि त्यांच्यावर ते उचल्या हे पुस्तक आहे. दलित बांधवांवरचं जे पुस्तक आहे उचल्या. त्याचबरोबर पुढचं पुस्तक पाहूया 53 अमृतवेल. अमृतवेल हे पुस्तक कोणाचं आहे तर हे वि.स. खांडेकर यांचं हे पुस्तक आहे. त्याचबरोबर 54 पुस्तक आहे झोंबी. झोंबी कोणाचं आहे तर आनंद यादव यांचं हे झोंबी पुस्तक आहे. त्याचबरोबर 55वं पुस्तक आहे एक माणूस एक दिवस. हे कोणाचं आहे तर ह.मो. मराठे यांचं काय तर एक माणूस एक दिवस हे पुस्तक आहे. तर 56वं पुस्तक इल्लम. इल्लम कोणाचं आहे तर शंकर पाटील यांचा. वर देखील आपण शंकर पाटील यांचं पुस्तक पाहिलेलं आहे. वळीव. वळीव हे पुस्तक पाहिलेलं आहे. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे की क्रोंचवत. क्रोंचवत कोणाचं आहे तर वि.स. खांडेकर. वि.स. खांडेकरांची देखील बरीच पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ते देखील लक्षात ठेवा. हे काही खास जे लेखक आहेत त्यांची तर ठेवा कारण त्याच्यावर प्रश्न बऱ्याचदा विचारला जाऊ शकतो. विश्वास पाटील असतील, वि.स. खांडेकर असतील, शंकर पाटील असतील, त्याचबरोबर शिरवारकर असतील यांचं देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर झाडाझडती कोणाचं आहे तर विश्वास पाटील यांचं आहे. त्याचबरोबर पुढचं एक असं प्रसिद्ध पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे कोणाचं आहे तर शंकरराव खरात यांचं आहे. हे शंकरराव खरात यांची देखील पुस्तकं लक्षात ठेवा. शिवाजी सावंत यांची पुस्तकं तुम्ही लक्षात ठेवा. हे काय म्हणतो आपण एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्याबरोबर TCS कंपनी देखील काय तर आवडते लेखक आहे त्यांच्यावर प्रश्न पडलेले आहेत. त्याचबरोबर पुढचं 61 आहे नाझी भस्मासुराची उदय असतं. नाझी भस्मासुराची सुराचा उदय असतं. नाझी भस्मासुराचा उदय असतो. कोणाचा आहे तर वि.ग. कानेटकर यांचं आहे. त्याचबरोबर 62वं पुस्तक आहे बाबा आमटे. बाबा आमटे हे पुस्तक कोणाचं आहे तर ग.भा. बापट. बाबा आमटे आपल्याला माहित आहे. आनंदवन चंद्रपूरला आहे. त्याचबरोबर हेमलकसा जो गडचिरोलीला आहे. हे बाबा आमटेंचे आश्रम आहेत. त्यांचं ते काय म्हणतो आनंदवन कुष्ठरोग्यांसाठी ते आहे. त्याचबरोबर 63वा प्रश्न आहे आई. आई कोणाचा आहे तर मोगझिम गार्गी यांचं हे आई हे पुस्तक आहे. त्याचबरोबर 64वं पुस्तक आहे आनंदमठ. आनंदमठ हे कोणाचं पुस्तक आहे तर बंकिमचंद्र चटर्जी हे बंगाली लेखक आहेत. बंकिमचंद्र चटर्जी आणि यांचं काय तर आनंदमठ आहे. आणि आनंदमठ जे आहे ना हे जे पुस्तक आनंदमठ ते वंदे मातरम जे आपलं आहे ना ते आनंदमठ या पुस्तकातूनच घेण्यात आलेलं आहे. वंदे मातरम. त्याचबरोबर 65वं पुस्तक आहे प्रिझन हिस्ट्री. कोणाचं आहे तर जयप्रकाश नारायण यांचं काय तर प्रिझन हिस्ट्री. एक समाजवादी नेते जयप्रकाश नारायणना म्हटलं जातं. JP लोकनायक त्यांना टोपण नावानं ओळखलं जातं आणि समाजवादी विचारसरणीचं एक मोठं नाव होतं जयप्रकाश नारायण. त्याचबरोबर पुढचं पुस्तक महत्वाचं आहे बंदी जीवन. बंदी जीवन कोणाचं आहे तर सचिंद्रनाथ सन्याल यांचं बंदी जीवन हे पुस्तक आहे. हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर 67वं पुस्तक आहे स्वभाव विभाव. हे कोणाचं आहे तर आनंद नाडकर्णी यांचं हे स्वभाव आणि विभाव असं एक यमक जुळणारं नाव आहे. स्वभाव विभाव कोणाचं आहे तर आनंद नाडकर्णी. त्याचबरोबर 68वं पुस्तक आहे वपुर्झा हे पुस्तक कोणाचं आहे तर वपू काळे यांचं आहे. वपुर्झा पुस्तक कोणाचं आहे वपू काळे यांना पुस्तकाच्या नावातच काय तर लेखकाचं नाव थोडंफार दडलेलं आहे. वपुर्झा हे वपू जे आहे ना वपू तेच यांचं नाव आहे वपू काळे. हे लक्षात ठेवा. त्याच्यातून तुम्हाला पुस्तक जर आलं एक्झामला तर ते पर्याय चूज करणं सोपं जाईल. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे 69 स्वामी. स्वामी हे पुस्तक कोणाचं आहे तर रणजित देसाई यांचं पुस्तक आहे. आणि हे स्वामी हे कोणाचे जीवनावर आहे तर माधवराव पेशवे जे होते पहिले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर हे स्वामी पुस्तक आहे. रणजित देसाई. वर एक पुस्तक बघितलंय आपण श्रीमान योगी. ते कोणाचं आहे रणजित देसाईंचं श्रीमान योगी आणि स्वामी हे 2 पुस्तक आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. त्याचबरोबर पुढचं की पानिपत. पानिपत हे कोणाचं आहे तर पानिपत विश्वास पाटील यांचं हे प्रसिद्ध पुस्तक आहे. बऱ्याच जणांना माहिती देखील असेल की पानिपत कोणाचं आहे विश्वास पाटील यांचं आहे. पानिपत आपल्याला माहिती आहे 3रं पानिपतचं जे युद्ध झालं त्याच्यावर आहे. मराठा आणि अहमदशाह अब्दालींच्या मध्ये झालं त्याचं. त्याचबरोबर 71वं पुस्तक आहे द व्हील ऑफ हिस्ट्री. हे कोणाचं आहे तर राम मनोहर लोहिया यांचं काय तर द व्हील ऑफ हिस्ट्री.
हे पुस्तक आहे. राम मनोहर लोहिया देखील काय तर एक समाजवादीच नेते होते. जसे जयप्रकाश आहेत, जयप्रकाश नारायण आहेत, तसेच राम मनोहर लोहिया देखील समाजवादी विचारसरणीचे नेते होते. त्याचबरोबर आपण नरेंद्र देव देखील म्हणतो, ते देखील समाजवादी होते. त्याचबरोबर 72वा प्रश्न आहे, 72वा पुस्तक आहे गीतांजली. गीतांजली हे पुस्तक कोणाचं आहे? रवींद्रनाथ टागोर यांचं आहे. खूप प्रसिद्ध असे पुस्तक आहे गीतांजली रवींद्रनाथ टागोर यांचं. कारण आपलं जे राष्ट्रगीत आहे जन गण मन हे कोणत्या पुस्तकातून घेण्यात आलं आहे? तर हे गीतांजली या पुस्तकातूनच घेण्यात आलेलं आहे. 4 कडवी होती या गीतांजली पुस्तकामध्ये. त्याच्यापैकी पहिल्या कडव्याला काय आपण राष्ट्रगीताची मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर 73वा पुस्तक आहे विधवा विवाह. विधवा विवाह कोणाचा आहे? तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं विधवा विवाह हे पुस्तक आहे. 1856 साली डलहौसीने जो कायदा काढला होता विधवा पुनर्विवाहाचा, त्या कायद्याला जर तो कायदा पारित करण्यासाठी जर कोणी प्रयत्न केले असतील तर ते हे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नातूनच 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर झाला होता आणि यांचं पुस्तक देखील कोणतं आहे? तर विधवा विवाहच आहे. ज्याप्रमाणे राजाराम राममोहन राय यांच्या प्रयत्नातून सती चालबंदीचा कायदा झाला होता, तसाच ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नातून काय झालं तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला होता. आणि त्यांनी पुस्तक कोणतं लिहिलं? तर विधवा विवाह, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 74वा प्रश्न आहे छावा. छावा कोणाचा आहे? तर शिवाजी सावंत यांचं छावा हे पुस्तक आहे. शिवाजी सावंत लेखक आहेत, त्यांचे देखील पुस्तक लक्षात ठेवा, हे महत्वाचे आहे. त्याचबरोबर 75वा पुस्तक आहे आर्य चाणक्य. कोणाचं आहे? तर जनार्दन ओक यांचं काय? तर आर्य चाणक्य. त्याचबरोबर पुढचं पुस्तक 76वं पुस्तक आहे भारताचा शोध. हे कोणाचं पुस्तक आहे? तर हे पुस्तक आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं भारताचा शोध म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे. आणि भारत एक खोज हे हिंदीमध्ये ट्रान्सलेशन आहे. भारत एक खोज हे मालिका होती, आपल्याला माहिती आहे, ही याच पुस्तकावर आधारित होती. त्याचबरोबर पुढचं पुस्तक आहे की जागरखंड भाग 1 व 2. जागरखंड भाग 1 व 2 हे कोणाचं आहे? तर हे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर 78वा आहे चंगीज खान. चंगीज खान कोणाचं आहे? तर उषा परांडे यांचं चंगीज खान आहे. 79वं पुस्तक आहे गोष्ट माणसांच्या. गोष्ट माणसांच्या कोणाचं आहे? तर सुधा मूर्ती यांचं हे पुस्तक आहे. यश तुमच्या हातात. यश तुमच्या हातात कोणाचं आहे? तर शिवखेरा यांचं हे पुस्तक आहे. आपण आता 10 पुस्तक राहिलेलं आहे, हे पटापटा आपण घेणार आहोत. त्याचबरोबर 81वं पुस्तक आहे उपेक्षितांचे अंतरंग. उपेक्षितांचे अंतरंग कोणाचं आहे? तर श्रीपाद महादेव माटे यांचं आहे. 82वं पुस्तक देखील महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, आमचा बाप आणि आम्ही. हे कोणाचं आहे? तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं. याच्यावर देखील बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. मनोविकारांचा मागोवा. 83वं पुस्तक कोणतं आहे? तर मनोविकारांचा मागोवा. हे कोणाचं आहे? तर हे डॉक्टरांचंच पुस्तक आहे. एवढं तर लक्षात ठेवा, हे डॉक्टरांचंच पुस्तक आहे. कारण मनोविकार म्हणजे कोण आता सरळ करणार? तर ते डॉक्टर सरळ करणार, ह्या यानं लक्षात ठेवा. डॉक्टर कोण आहेत? तर श्रीकांत जोशी आहेत. त्याचबरोबर 84वा प्रश्न आहे शालेय परिपाठ. शालेय परिपाठ कोणाचं पुस्तक आहे? धनपाल फटिंग यांचं हे पुस्तक आहे. 85वं पुस्तक आहे आगे आणि नाही. आगे आणि नाही, आहे आणि नाही नाही, आगे आणि नाही, हे कोणाचं आहे? तर विवा शिरवाडकर यांचं आहे. त्याचबरोबर 86वं पुस्तक आहे माणुसकीचा गहिवर. हे कोणाचं आहे? तर श्रीपाद महादेव माटे यांचं हे पुस्तक आहे. त्याचबरोबर 87वं पुस्तक आहे अखंड हिंदुस्थान. अखंड हिंदुस्थान कोणाचं आहे? तर कन्हैयालाल मुंशी यांचं काय आहे? तर अखंड हिंदुस्थान हे पुस्तक आहे. त्याचबरोबर 88वं पुस्तक आहे मिनिटी. मिनिटी कोणाचं आहे? तर चिंतामणी यांचं हे पुस्तक आहे. 89वं पुस्तक आहे अभ्यासाची सोपी तंत्रे. हे कोणाचं आहे? तर श्याम मराठे यांचं हे पुस्तक आहे. आणि आजचं शेवटचं पुस्तक आपण पाहणार आहे की वर्तमान रणनीती. वर्तमान रणनीती हे कोणाचं आहे? तर अविनाश भट्टाचार्य यांचे वर्तमान रणनीती हे पुस्तक आहे. तर एकूण 90 पुस्तके आज आपण काय केलेलं आहे? तर पाहिलेले आहे. अजून 90-95 पुस्तके आहेत जे आपण जर तुम्हाला हवी असतील अजून पुस्तके तर ते कमेंटमध्ये सांगा. आपण पुढचं लेक्चर लगेच घेऊ, नाही तर मग थोड्या दिवसानं हे पुढचं लेक्चर येईल. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.